राज्यामधले 17 लाख कर्मचारी बेमुदत संपावर. बीडच्या जिल्हा रुग्णालयामधील कर्मचारी देखील संपावर असल्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली. सरकार सकारात्मक विचार करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, संघटनांचा इशारा. साताऱ्यामध्ये आजपासून सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निश्चितपणे तोडगा काढतील, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत डिबेटला बसावं. दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचं आव्हान. बोरिवली पश्चिमेमधल्या लेन्सकार्टच्या आउटलेटवरती भाजप युवा मोर्चाने धडक इशारा देखील दिलेला आहे. लेन्सकार्टच्या नव्या नियमांच्या विरोधात आंदोलन. हातामध्ये धागा बांधणं, विवाहित महिलांना सिंदूर किंवा टिकली लावण्यासाठी मनाई केल्याचा आरोप आहे. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणामधील मुख्य आरोपी अयान अहमद याला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. अचलपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय. अयान अहमद आणि उजेर खान यांच्यासह 2 जणांना पोलीस कोठडी झाल्याची माहिती आहे. जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्याकडून श्रीकांत धिवरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान. महेश्वर रेड्डी यांची पुण्यामधल्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागामध्ये बदली. मनसेकडून माहीम दादरच्या महिला विभाग अध्यक्षपदी स्वाती खोपकर यांची निवड. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पत्र देऊन स्वाती खोपकर यांची नियुक्ती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.